नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या घरी आपापल्या कुलदेवीचा कुळाचार म्हणून नवरात्र हे साजरं करण्यात येतं आणि आपण यालाच नवरात्र असं म्हणतो किंवा शारदीय नवरात्र असं सुद्धा म्हणतो. तर नवरात्रामध्ये 9 दिवस घट बसला जातो आणि अखंड दिवाही लावला जातो. तर अखंड दिव्याच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. अखंड दिवा म्हणजे खंडित न होऊ देणारा. तर हा दिवा 9 दिवस आपल्याला तेवत ठेवायचा असतो, तो विझू नसतो द्यायचा. तर या अखंड दिव्याची वात कशी असावी, दिव्याला वात किती घ्यायची किंवा दिव्याला जर काजळी आली तर दिवा विझू न देता ती काजळी कशी काढायची, दिव्यामध्ये कोणतं तेल घालावं, दिवा कसा असावा, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. चला तर मग उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, सगळ्यात आधी आपण पाहूया अखंड दिवा नेमका कोणी लावावा. तर मंडळी, असे सुद्धा कधी कधी प्रॉब्लेम येत असतात. आपण बाहेर असतो, बाहेर गावी जॉब करत असतो, काही कामानिमित्त बाहेर असतो किंवा काही प्रॉब्लेममुळे आपल्याला घट बसवता आला नाही. तर अशा वेळी काय करावं, अशा वेळी आपण घरामध्ये अखंड दिवा लावून सुद्धा आपण देवीची सेवा करू शकतो. तुम्हाला घट बसवता आला नाही तरी चालेल, तुम्ही अखंड ज्योत, अखंड दिवा हा घरामध्ये लावू शकता. तर तो पण दिवा कसा लावायचा ते पण सांगते. तर इथे मी पाट घेतलाय आणि पाटावरती असं कोरा कपडा टाकून घेतलाय मी आणि त्यावरती हे पहा अख्खले तांदूळ घ्यायचे असतात. तर पूजेसाठी, कुठल्याही पूजेसाठी तुम्ही तांदूळ घेतले तर ते अखंड तांदूळ लागतो आपल्याला. तुटका तांदूळ अजिबात चालत नाही पूजेसाठी. तर अखंड तांदूळ घ्यायचा असा आणि त्याने अष्टदल कमल काढायचं. तर तुम्ही कलरचे तांदूळ करून पण घेऊ शकता, पिवळे किंवा लाल किंवा असे पांढरे पण घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार. तर इथे तांदूळ घेतले मी. आता अष्टदल कमल काढायचं आपल्याला. तर अष्टदल कमल खूप सोपं आहे. हे पहा असं काढायचं, अधिकचं चिन्ह झालं, पुन्हा अशा लाईनी मारायच्या, हे फुलासारखं झालं. तर या 8 लाईनी आहेत, 8 लाईनी मारायच्या. एवढं जरी काढलं तरी पण चालतं, पण मी थोडासा आकार देते याला. आता असं अष्टदल कमल एकदम व्यवस्थित काढून घेते मी. तर तुम्हाला नसेल येत तर तुम्ही फक्त अशा 8 लाईनी मारू शकता किंवा तांदळाचा स्वास्तिक काढला नुसता तरी पण चालतो. तर हे अष्टदल कमल हे पहा असं काढायचं. आता मी याला थोडंसं व्यवस्थित करून घेते. खूप सोपं आहे. आपण 1-2 वेळा जरी प्रॅक्टिस केली तर आपल्याला हे अष्टदल कमल येऊन जातं, कारण पूजेमध्ये हमेशा गरज पडते याची. तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं अष्टदल कमल काढलंय मी. अष्टदल कमल आपल्याला कलशाखाली सुद्धा काढावं लागतं आणि अखंड दिव्याखाली सुद्धा काढावं लागतं. तर हे पहा अष्टदल कमल काढून झालं आणि माझ्याकडे दुर्गा देवीचा फोटो नाही आहे, त्यामुळे मी देवी महालक्ष्मीचा फोटो ठेवला आहे साईडला. तुमच्याकडे जो असेल तुम्ही तो ठेवू शकता किंवा नाही ठेवला तरी पण चालेल, काही हरकत नाही. तुम्ही फक्त अखंड दिवा जरी तेवत ठेवला तरी पण चालतो. तर अखंड दिवा आपल्याला घटासमोर सुद्धा हा ठेवायचा असतो आणि तुम्हाला घट बसवता आला नाही तर तुम्ही फक्त अखंड दिवा सुद्धा असा तेवत ठेवू शकता. तर याला मी थोडंसं सजवून घेते आता आणि पाटावरती असं फुलांनी थोडंसं सजवून झाल्यानंतर अष्टदल कमल आहे त्यावरती हळदी कुंकू वाहते मी. हळदी कुंकू वाहायचं आणि थोडंसं हळदी कुंकूने अष्टदल कमल मी सजवून घेते. तुम्हाला जर नुसतं अष्टदल कमल तसंच ठेवायचं असलं तर तुम्ही तसंही ठेवू शकता, पण मी थोडंसं हळदी कुंकूने सजवून घेतलं म्हणजे छान वाटतं दिसायला पण. आणि हे पहा अखंड वात घेतली मी. तर ही अखंड वात कापसाची आयतीच मिळते आजकाल, तर ती अखंड वात आणली मी. तर आपल्याला अखंड वात दिव्यामध्ये सिंगल कधीच नसती लावायची, डबल लावायची असती. तर ती पण कशी बनवायची ते पण सांगते. तर अखंड दिव्याची वात ही 1.25 हात असते. तर वात ही अशी मोजून घेतात पहा, कोपरापर्यंत 1 हात आणि कोपऱ्यापेक्षा थोडीशी जास्त म्हणजे 1.25 हात अशी घ्यायची. तर आपल्याला डबल वात लावायची असते, त्यामुळं 1.25 हाताचे 2 तुकडे घ्यायचे. हे पहा असे मोजून घ्यायचे. आता 1.25 हात मोजून घेतले मी 2 तुकडे. हे पहा, तुकडे नाही केले मी, असेच ठेवले, पण 1.25 हात घेतल्यात 2 वेळा. आणि हे आता कसं करायचं, जे जुने लोक पहा दोरी वळायचे त्याप्रमाणे आपल्याला ही दोरी वळून घ्यायची. एकदम असं पीळ मारायचा त्याला आणि घट्ट अशी वात तयार करून घ्यायची. अजून एक कोणीतरी आपल्याला लागतं, त्याच्या हातामध्ये अशी वात द्यायची आणि गोल गोल बिंगवत राहायचं. पहा असं गोल गोल फिरवायचं. तर हे पहा वात तयार करून झाली, एकदम घट्ट अशी वात झाली. तर 1.25 हाताचे 2 तुकडे असे घेतले होते मी आणि ते वळून घेतलेत. पहा दोरी करून घेतली वात. तर दुहेरी वात आपल्याला घालायची असते, सिंगल कधीही नसते घालायची. आता अखंड दिवा लावण्यासाठी हा दिवा घेतलाय मी. तर तुम्ही मातीचा घेऊ शकता, दगडाचा घेऊ शकता, तुमच्याकडे असेल तो तुम्ही घेऊ शकता. तर माझ्याकडे अखंड दिवा लावण्यासाठी हा दिवा आहे. तर हा दिवा 2 in 1 आहे. नंदादीप पण लावता येतो मध्ये आणि साईडला समईसारखा पण लावता येतो.
तर मी नंदादीप लावणार आहे, कारण समईसारखं साईडला लावला की त्याचं तेल असं खाली थोडंसं झिरपत राहतं आणि ते मग तेलकट होतं सगळीकडे. त्यामुळे असा नंदादीप लावला की खाली तेल पण सांडत नाही दिव्याच्या साईडला. तसं काही नाही, तुम्ही कोणताही दिवा लावू शकता. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं, समईसारखा दिवा लावला एक साईडला तुम्ही वात लावली तर त्या वातीचं तोंड, दिव्याचं तोंड हे पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला झालं पाहिजे. आणि मध्ये जर नंदादीप जर लावला, मी लावलाय असा, तर याची वात तर ब्रह्मांडाकडेच जात असती याची ज्योत. आणि अजून एक सांगते, आमच्या इकडे कापसाचीच वात बनवून लावतात. तर काही ठिकाणी हे पहा असा लाल पिवळा धागा असतो, यालाच कलावा म्हणतात किंवा रक्षसूत्र म्हणतात. याची पण कोणी कोणी वात लावत असतं. आणि दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घालू शकता, गावरान तूप पण घालू शकता, किंवा आपण खाद्यतेल वापरतो तर ते खाद्यतेलसुद्धा घालू शकता. तुम्हाला हवं तसं तुम्ही तेल जाळू शकता. पण गावरान तूप जर घातलं आणि थंडी जर जास्त जर असेल तर वातावरणाने तो दिवा विझण्याची शक्यता असते, कारण तूप जे आहे ते थोडंसं असं घट्ट होऊन जातं वातावरणामुळे आणि ते विझायची शक्यता असते दिवा. त्यामुळं शक्यतो आपण तेलच घालावं दिव्यामध्ये. आणि तुम्हाला तिळाचं तेल मिळालं तर खूपच चांगलं, तिळाचं तेल जाळल्याने खूप चांगलं असतं. तर हे पहा, अजून एक सांगते, दिव्याला जर अशी काजळी जर आली तर आपण काय करतो, दिव्याची वात वरती करतो आणि त्यामुळे दिवा विझण्याची शक्यता असते. आणि दिवा विझायला चांगलं मानत नाहीत किंवा विझू नसतो द्यायचा. अखंड दिवा आहे, याला खंडित होऊ द्यायचं नसतं. त्यामुळे काय करायचं, हा जो छोटासा दिवा घेतलाय पहा मी, हा दिवा जो आहे त्यामधून आपण जी अखंड दिव्याची ज्योत आहे त्यामधून हा छोटासा दिवा लावून घ्यायचा. आणि आपल्या इकडे पहा याला लाचकंड बोलतात किंवा कुठं काय बोलतात असतील माहीत नाही, तुमच्या इकडं काय बोलतात ते मला सांगा. आणि हे चिमटा जे आहे किंवा दिव्याची वात वरती करण्यासाठी चिमटा पण मिळतो. तर असा चिमटा जो आहे तो घ्यायचा आणि त्याने काजळी हळूच काढायची आणि जी ज्योत लावलेली आहे ती अशी जवळ घ्यायची, म्हणजे आपला दिवा विझणार नाही. आणि विझला तरी काही हरकत नाही, आपण त्या दिव्यामधून ज्योत या छोट्या दिव्यामध्ये घेतलेली असते. त्यामुळं दिवा विझला तरी काही हरकत नाही, घाबरण्याचं कारण नाही, कारण आपण अखंड दिव्यातून या छोट्या दिव्यामध्ये ज्योत घेतलेली असते. त्यामुळे दिव्याची काजळी काढताना किंवा वात वाढवताना दिवा जरी विझला तरी या छोट्याशा दिव्याने पुन्हा आपला दिवा लावून द्यायचा. तो खंडित मानला जात नाही, कारण आपण त्याची ज्योत दुसऱ्या दिव्यामध्ये घेतलेली असते. त्यामुळे छोटासा दिवा आपल्या दिव्याजवळ लावून घ्यायचा असतो वात वरती करताना. आणि छोट्या दिव्यामध्ये आपण जास्त तेल नसतं घालून घ्यायचं, कारण तो हाताने दिवा कधी विझवायचा नसतो, तो मनाने विझला पाहिजे इतपतच आपण अगदी थोडंसं तेल घ्यायचं आणि मग दिवा जवळ लावून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपल्याला या दिव्याची काळजी घ्यायची असते आणि दिव्याची वात वाढवायची असते, काजळी काढायची असते. तर तुम्हाला घट बसवता आला नाही तर या पद्धतीने तुम्ही अखंड दिवा लावून आपल्या घरामध्ये लावू शकता आणि 9 दिवस याला तेवत ठेवू शकता. याची काळजी घ्यायची फक्त, हा विझू नाही द्यायचा. आणि बाय चान्स आपल्याकडून दिवा विझलाच किंवा वाऱ्याची झुळूक आली घरामध्ये, त्यांनी दिवा विझला तर घाबरून जायचं कारण नाही, कारण आपल्या हातात नसतं. आपण जेवढी काळजी घ्यायची तेवढी तर घेतच असतो, पण चुकीने जर विझला तर मनातून देवी आईची माफी मागायची आणि दिवा पुन्हा लावून द्यायचा. तर अशा प्रकारे तुम्ही दिवा लावू शकता, दिव्याची काळजी घेऊ शकता. तर ही छोटीशी माहिती, छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.